कसे बरे ना? बरेच असतील, मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता। हे बघा, संध्यास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्याला बनवायचा आहे मुरंबा। हे बघा, 1 किलो कैरी घेतली मी। ही अशी हिरवी कैरी बाजारातून निवडून आणली। हे 1 किलो कैरी आहे आणि हिला धुतली आणि पुसली चांगली छान मस्त कोळल्या फडक्याने। आणि आपल्याला आता इथे नाके काढून घ्यायचे असे। हे बघा, हे असे नाके काढून घ्यायचे। हे असे नाके काढले की आपण काय करू, याची साल पण काढून घेऊ आणि छान असा मस्त मुरंबा तुम्हाला करून दाखवणार आहे। आता कैरीचे दिवस आहे, शेवटचा महिना आहे हा। जून महिन्यामध्ये पर्यंतच भेटतील कैऱ्या, नंतर आपल्याकडे काही कैऱ्या भेटतात नाही। म्हणून हे असे नाकणे मी काढून घेतले आणि आता त्याची साल आपण अशी काढून घेऊ। सगळ्या कैऱ्या स्वच्छ करू, साल काढू। अशा प्रकारे सोलून घेऊ। सगळ्या कैऱ्या सोलून झाल्या की तुम्हाला दाखवते नंतर। हे बघा, असं काढून घेऊ आपण। हे स्वच्छ करून घेऊ ही कैरी छान, आणि छान असा गोड आंबा करून दाखवते। मुरंबा मस्त भरून ठेवायचा, 1.5 महिना चालतो। पोरांच्या डब्यावर द्या, माणसाच्या डब्यावर द्या, तोंडी लावायला। आणि पोरं तर काही ठेवता नाही, पोरांना खूप आवडतो हा आणि खायलाच पाहिजे। कच्च्या कैरीचा बघा कशी पांढरी फटक कैरी निघली आहे, अशीच पांढरी निघायला पाहिजे। पिवळी कैरी निघली का तिला पाणी सुटते। अशी मस्त हिरवीगार आणि पांढरी शुभ्र निघायला पाहिजे, अशी कैरी आणवा बाजारातून निवडून। हे बघा, अशा प्रकारे मी या सगळ्या कैऱ्या सोलून घेते। हे बघा, अशा प्रकारे मी सगळ्या साली काढून घेतल्या होत्या आणि हे असा किस काढून घेतला। असं किसून घेतलं किसणीने। मी हा सगळा किस करून घेतलाय, छान असा किसून घेतलाय सगळ्या कैऱ्या 1 किलोच्या। आणि ही 1 किलो साखर आणली होती मी दुकानाहून, तर हिच्यातले तिचे साली गेल्यावरच्या मधले कोळे निघली म्हणून 1 किलोच्या पावभर कमी झाला अशी नाही। तर मग 1 किलो मधून मी एवढी साखर काढून घेतली। हे बघा, ही 1 किलो साखर होती, हे एवढी साखर काढून घेतली। आणि आता या कढईमध्ये आपण तूप टाकू। हे बघा, हे 1 चमचा भर तूप टाकलं कढईमध्ये। आता हे तूप गरम होऊ देऊ। तिच्यामध्ये हा किस टाकू। हे बघा, सगळा किस 1 किलोचा किस याच्यामध्ये टाकला मी 1 चमचा भर तुपामध्ये। गॅस कमी करू आणि कमी गॅसवर आले थोडासा भाजून घेऊ। याचं पाणी कमी होईपर्यंत 2 मिनिटं गरम करून घेऊ।
हे बघा आज छान आता 2 मिनिटांमध्ये मस्त असा चिमल्या गेला, हा कमी झाला। हे बघा आता आपण ही साखर टाकून देऊ याच्यात। ही 1 किलो मधली 1 वाटीभर साखर काढून ठेवली मी आणि हे पूर्ण साखर मी याच्यात टाकते। हे बघा आणि हे दालचिनीचा तुकडा आहे हा एवढा, हे दालचिनी टाकते मी। हे बघा हे दालचिनी हे झाल्यावर काढून घ्यायचं। हा मुरब्बा तयार झाला की दालचिनी काढून घ्यायची, पण हिचा स्वाद याच्यामध्ये उतरून जाईल। याला आता हलवत राहायचं असं छान। याला पाणी सुटीन आता आणि ते पाणी कमी होईल तोपर्यंत आपण याला हलवत राहू। असं छान असा मुरब्बा तयार होईल। पंधरा मिनिटांमध्ये मुरब्बा तयार। अशी कैरी कच्ची आणि छान आणायची पाहून, पिकलेली कैरी आणायची नाही। पिकलेली कैरी आणली की जास्त पाणी सुटते या कढईमध्ये आणि ते सारा गचर गचर होतो तो, म्हणून कच्चीच कैरी पाहिजे। पांढरी शुभ्र निघायला पाहिजे कैरी। पंधरा मिनिटं झाले, मी याला हलवते। याला असं हलवायचं छान, असं खाली लागू द्यायचं नाही, असं हलवतच राहायचं। 15 मिनिटं झाले मी हलवते याला। आता आपण याच्यामध्ये काय करू, थोडं मीठ टाकू आणि हे काळं मीठ टाकू। हे बघा हे काळं मीठ टाकू याच्यात। हा छोटासा चमचा आहे, या चमच्याने हे काळं मीठ टाकलं मी, 1.5 चमचा। आणखी 5 मिनिटं होऊ देऊ आणि मग थंड करू याला। हे बघा याला खूप घट्ट नाही करायचं, याला खूप घट्ट करायचं नाही। आणि 15 मिनिटं झाले आता याला मी आणखी थोडी साखर उरवून ठेवली होती हे, आणि आता हे असं चाकून पाहायचं थोडंसं। हे जर आंबट लागलं ना, जास्त आंबट तुम्हाला पाहिजे असेल तसं तर बरोबर आहे, आणि जास्त आंबट असेल ना तर मग हे साखर टाकायची, हे टाकायची। हे पण उरवून ठेवली मी आणि हे वाटीत पण काढून ठेवली 1 किलो मधली, तर मला काही वाटत नाही की याच्यामध्ये टाकायचं। हे छान झालेलं आहे माझं, मी आता त्याच्यात काही साखर टाकत नाही। तुम्ही चाखून पाहायचं आणि नंतर साखर लागली तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार टाकायची साखर। आता हे झालं आहे छान, मी गॅस बंद करते। हे जरी पातळ दिसत असलं तर हे थंड झाल्यावर खूपच घट्ट होईल, म्हणून मी आता गॅस बंद करते। हे बघा गॅस बंद केला आणि हे फॅन खाली ठेवते। तिच्यामध्ये मग हे थंड झाल्यावर, अर्ध थंड झाल्यावर हे विलायची पावडर टाकणार आहे मी। आताच जर टाकलं तर त्याचा वास या गरममुळे चालला जाईल, म्हणून ते अर्ध थंड झाल्यावर इलायची पावडर मी टाकेन। आता हा गॅस करते मी बंद। हे बघा गॅस बंद केला आणि आता हे थोडं फॅन खाली घेऊन जाऊ, नाही तर मग इथेच फॅन लावून देऊ आणि हे थंड झाल्यावर तुम्हाला दाखवते नंतर बर्नीमध्ये भरून व्यवस्थित। हे बघा छान असा मुरब्बा तयार झालेला आहे। याला मी कूलर जवळ थंड करून घेतलं। आता याच्यात हे इलायची पावडर टाकायची। हे बघा हे थंड केल्यावरच टाकते मी, नाही तर मग याचा वास चालला जातो। हे इलायची पावडर टाकते। हे बघा ही इलायची पावडर टाकायची आणि असं खालीवरे मस्त कालवून घ्यायचं। असं छान प्रकारे मी कूलर जवळ नेलं, दूर ठेवलं, पाण्याचे फवारे उडणार नाही असं ठेवलं
आणि मस्त गार करून घेतलं आणि कढईतून या भांड्यामध्ये काढून घेतलं गार केल्यावर. आणि आता हे विलायचीची पावडर टाकते याच्यात, हे कालवते. हे बघा छान असा मुरब्बा तयार झालाय, जास्त घट्ट नाही जास्त पतला नाही. हे बघा पोळी बरोबर खायासारखा किती छान झालाय. हे बघा, हे बघा 1 किलो कैरी आणली बाजारातून, तिची साल काढली, तिला धुतली पुसली, नाके काढले, तिची साल काढली आणि अशा प्रकारे मी तुम्हाला मुरब्बा करून दाखवला आहे. मुरंबा हे बघा कच्च्या कैरीचा किती छान कलर आला बघा, दालचिनीमुळे मस्त कलर आला. आणि हा जर मुरब्बा तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबायला विसरू नका बरं का. हा मुरब्बा खूप छान झालेला आहे.